यांना एक 20 ते 25 दिवसाच्या अगोदर आपल्याकडे इमर्जन्सी कंडिशनमध्ये आलेलं होतं। धकाधकीच्या जीवनामध्ये लिव्हर आणि किडनी हे खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे। सुरुवातीला एकदम बॅड कंडिशनमध्ये आणलेलं होतं, पेशंट जाण्याच्या अवस्थेमध्ये होता। तेव्हा आपण आयुर्वेदिक औषध उपचार केल्याच्या नंतर आज पेशंट आपल्याकडे एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे। तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। तर सुरुवातीला आपल्याला काय झालं होतं? अगोदर पोट फुगायला लागलं होतं, पाणी साचत होतं पोटामध्ये, शरीरामध्ये पाणी साचत होतं। त्यानंतर पाणी काढल्यानंतर आणखी हप्ताभर किंवा 15 दिवसांनी आणखी परत जावं लागेल बरोबर पाणी काढण्यासाठी। तर तिथील डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? इथे सुरुवातीला तुम्ही उपचारासाठी कुठे गेलं होतं? यवतमाळला गेलं होतं। त्याच्यानंतर मग आमच्या इकडे यवतमाळवरून इकडे कसं का पत्ता मिळाला तुम्हाला? यवतमाळ नंतर मी नागपूरमध्ये गेले होते। बरं, त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी काढल्याशिवाय दुसरा इलाज कोणताच नाही, तुमची व्हॅलिडिटी 6 महिन्याची खूप झाली, 6 महिन्यापर्यंत जीवन जगू शकते, त्याच्या पलीकडे नाही। अच्छा, त्याच्यानंतर मग तिकडून नागपूरवरून मग तुम्हाला कुठे रेफर केलं होतं? नागपूर नंतर मला गावीच रेफर केलं होतं। पुढे गावी जा म्हणे, गावी जा, पाणी काढल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही। तर मी तिथून येण्यासाठी ॲम्ब्युलन्स केली होती। ॲम्ब्युलन्सचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गडचालूर येथे सोनटक्के हॉस्पिटलला भेट। अच्छा, जेव्हा तुम्ही इथे जेव्हा वर्धेला गेले, नंतर मग नागपूरला गेले, तशा परिस्थितीमध्ये तुमची कंडिशन कशी होती तब्येतीमध्ये? लई बेकार कंडिशन होती माझी पोझिशन। बरं, मला जाण्या येण्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे होती आणि 2 व्यक्ती मला पकडण्यासाठी पाहिजे होते। आई वडील तर सोबत येतच होते। एवढी बेकार कंडिशन होती खूपच। बरं, त्याच्यानंतर इथे आणल्याच्या नंतर तुम्हाला मग किती औषधं वगैरे देण्यात आलं आहे? मला इथे औषधी देण्यात आली आहे। 15 दिवसाचा कोर्स दिला होता मला। त्या औषधीचा मला आपण घेतली नव्हती तेव्हा, मेडिकलची औषधी थोडं अडचण गेलं। तर ते 15 दिवसाच्या ऐवजी 1 महिना लागला मला। थोडं सवय औषधं म्हणजे टप्प्याटप्प्याने सवय नव्हती ना। त्यानंतर मग औषधाने किती दिवसात तुम्हाला फरक पडला? मला जवळपास 30 ते 40 दिवसांनी मला औषधं घेतल्याच्या नंतर 30-40 दिवसांमध्ये तुम्हाला कम्प्लीट फरक पडला। सुरुवातीला जसं आता हिमोग्लोबिन तुमचं जेवण खावण काहीच नव्हतं, हिमोग्लोबिन 4 होतं। त्याच्यानंतर औषधं खाल्ल्याच्या नंतर आता जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे त्यांचं 8.5 ते 9 ग्रॅमपर्यंत आहे। तेव्हाच्या तब्येतीमध्ये आणि आताच्या तब्येतीमध्ये कशी म्हणजे परिस्थिती आहे तुमची? खूप मोठा फरक आहे। तेव्हाच्या परिस्थितीने आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा आहे। त्यावेळेस रक्ताचं प्रमाण कमी होतं, जेव्हापासून औषधी चालू केली आहे तर रक्ताचं प्रमाण सुद्धा वाढलं आणि मला आहार सुद्धा वाढला। बरोबर, 1 टाइम खात होतो, आता 2 ते 3 टाइम जेवण होतं। आता आता पोटामधून आपण इथे ट्रीटमेंट केल्याच्या नंतर पोटामधून पाणी वगैरे काढण्याची गरज पडली का? नाही, एकही वेळ नाही। म्हणजे आता तुम्ही एकदम चांगले आहे, तब्येत वगैरे चांगली आहे, तब्येतीमध्ये काही अडचण नाही? दुःख वगैरे असं कोणतंच नाही आहे क्षेत्रामध्ये। बरोबर, जेव्हापासून मी इथलं औषध चालू केलं, औषध सुरू केल्याच्या नंतर तेव्हापासून तुम्हाला पूर्णपणे लिव्हर एकदम आताचे जे कंडिशन आहे, लिव्हर, स्प्लेन, त्याच्यानंतर सोनोग्राफीचे रिपोर्ट सुद्धा त्यांचे एकदम चांगले आहे।